हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 श्लोक अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक 31 वाचणार आहोत. 30 श्लोक आपले वाचून झाले होते. बऱ्याच दिवसात मी हे वाचन केलं नाही, तर सॉरी. आता मी पुन्हा करते. तर बघा, श्लोक वाचणार आहे, त्याचे शब्दार्थ मराठीमधून आहेत ते सांगणार आहे. हे संस्कृतचे आहेत ना, मग ते मराठीमधले मी अर्थ सांगणार आहे, वाचून दाखवणार आहे आणि त्याचा मराठीमधून अर्थ, श्लोकाचा पूर्ण आणि नंतर तात्पर्य. तर इथे आपलं कितपर्यंत आलेलं की दोन्ही सैन्यामध्ये अर्जुनाचा रथ श्रीकृष्ण घेऊन जातो दोन्ही सैन्यांच्या मधोमध. त्यावेळी अर्जुन कापरी भरते, त्याचे हातपाय लटलटतात. तर कारण काय, तर आपल्यासमोर जे लढणारे आहेत ते दुर्योधन तर त्याचा दुश्मन आहे, पण बाकीचे सगळे आपलेच नातलग आहेत. त्यामुळे तो भावूक होतो एकदम आणि लटलटतो. तर त्यावेळी तो काय बोलतो, श्रीकृष्णाशी काय बोलतो, ते आपल्याला पुढे वाचायचं आहे. बघा, न च श्रेयो नुपश्यामी हत्वा स्वजन माहवे, न कांक्षे विजयम कृष्ण, न च राज्यम सुखानी च. तर हे शब्दार्थ बघूया आपण. न म्हणजे नाही, च म्हणजे सुद्धा, श्रेयो पण श्रेय हा छोटे छोटे जे शब्द आहेत वेगवेगळे ते काढलेले आहेत. श्रेय हा म्हणजे कल्याण. अनुपश्यामी म्हणजे नुपश्यामी, त्यात इथे अ आहे, अचा स्वर आहे. तर अनुपश्यामी म्हणजे मला दिसत आहे. हत्वा म्हणजे ठार मारून, हत्वा म्हणजे ठार मारून. स्वजनम म्हणजे इथपर्यंत. स्वजनम म्हणजे आपल्या नातलगांना. आणि आहवे म्हणजे माहवे, तर मामध्ये जो आ आहे तो पकडला आहे. आहवे म्हणजे युद्धात. तर न म्हणजे नाही, कांक्षे म्हणजे इच्छितो, या कांक्षे म्हणजे इच्छितो. तर विजयम यम म्हणजे टिंब आहे ना, विजयम म्हणजे विजयाची. कृष्ण म्हणजे हे कृष्ण. न म्हणजे नाही, च म्हणजे सुद्धा. राज्यम म्हणजे राज्य. सुखानी म्हणजे त्याचे सुख. आणि च म्हणजे सुद्धा. हे शब्दात झालं. तर कडव्याचा अर्थ बघूया. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे आणि कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. त्यातून जे विजय सुख प्राप्त होणार आहे त्याची इच्छा देखील मी करू शकत नाही. तर तात्पर्य काय आहे, तर स्वतःचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे याचे बद्ध जीवांना अज्ञान असते. स्वतःचा वास्तविक स्वार्थ हा देवामध्येच असतो आहे हे बद्ध जीवांना माहीत नसतं. अज्ञान असते म्हणजे काय, अज्ञान नसतं, त्यातलं माहीत नसतं. तर यासाठीच ते शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात, कारण अशा संबंधामुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. जीवनविषयक अशा अंधकल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो. अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतिमूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते. अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि त्याला आता ते समोरचे आपले जाई बघितल्याबरोबर त्याच्या नीतिमूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते. या कडव्यातून तसं समजतंय आपल्याला. असे सांगितले जाते की श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार
युद्धभूमीमध्ये लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी या 2 प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदीप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. असं सांगितलं जातं की युद्धात लढता म्हणजे श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार श्रीकृष्ण हा अर्जुनाच्या बाजूने आहे आणि अर्जुनाला तो आज्ञा करतो आहे की तू हे कर म्हणून, काय युद्ध कर म्हणून. तर त्याच्या आज्ञेनुसारच हे मृत्यू वगैरे घडणार आहे. तर त्यानुसार घडलेला मृत्यू येणारा मृत्यू, तर तसे जर मृत्यू आला ना तर ते मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदीप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलगांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूंची हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे. म्हणजे दुश्मनांची तर सोडाच, त्याची तर हे नाही, आपल्या नातलगांचं तर हत्या करण्याची इच्छा नाहीच, पण दुश्मनांची सुद्धा हत्या करण्याची अर्जुनाला इच्छा नाही. म्हणजे काही तो टाळाटाळ करतो आहे असं त्याचा अर्थ. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो, त्याप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता. त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. कोणी? अर्जुनाने. ज्याप्रमाणे जर आपल्याला एखाद्याला भूक नसेल तर त्याचं जेवण करण्याकडे लक्ष नसतो, त्याप्रमाणे काही इच्छा नसते जेवण करण्याची, तर त्याचप्रमाणे अर्जुनाला सुद्धा युद्ध करण्याची इच्छा नव्हती. आणि त्याला वाटत होतं की आपण आता एकांतवासात जंगलामध्ये जायचं, वनामध्ये म्हणजे जंगलामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा त्याने निर्णय घेतला होता. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकताही होतीच. क्षत्रिय आहेत ना, ते दुसरा कोणताही व्यवसाय उद्योगधंदा करू शकत नसल्याने त्यांचं जे काय अस्तित्व आहे स्वतःचं, तर त्याच्यासाठी त्यांना एका राज्याची आवश्यकता होती. पण तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते. कारण दुर्योधन काय बोलला, सुयेच्या टोका एवढी सुद्धा त्यांना जमीन देणार नाही, राज्य तर सोडाच. तर अशी परिस्थिती होती. आपल्या चुलत्यांशी आणि बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वंशपरंपरेने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा अधिकार सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती. तथापि असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते, म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे, असं त्या श्लोकामध्ये आहे. त्यांचे जे वडील होते, पित्याद्वारे म्हणजे वंशप्रमाणे चालत आलेल्या राज्यावर पुन्हा अधिकार सांगून राज्य करण्याची एकमात्र संधी होती. राज्य करण्यासाठी त्यांना युद्धच करायला हवं होतं, तर आता त्याला ते आवडत नव्हतं, असा त्याचा अर्थ झाला. ह्याचं तात्पर्य झालं. तर आता आपण बाकीचं पुढच्या व्हिडिओत बघूया. आता चला, बाय.